इतकी हलकी वाटते असं वाटायला लागलं अशी घेऊन मी पळू पण शकतो आता. तुमचं नाव काय? राजन. सायकल ओपन करतोय आपल्या सायकलची. सो मंडळी, आता आपण आपली मोस्ट अवेटेड RC 500 घेण्यासाठी जी ऋषिकेशने बुक केली होती 2-3 महिन्यापूर्वी डिकॅथलॉनमध्ये आलो आहे. आणि या बॉक्समध्ये आपली सायकल आहे. थोड्याच वेळाने पूर्व आपली सायकल ओपन करून देईल आपल्याला आणि आपल्याला बघायला मिळेल मोस्ट अवेटेड RC 500. मला ऋषिकेश, आता तू सांग की तुला ही सायकलच घ्यावीशी का वाटली आणि तू ही सायकल कुठे केलीस? खरं म्हणजे सायकलिंग ही जुलैपासून चालू केली होती, पण मला काही जास्त अनुभव नव्हता. ओके. पण जेव्हा हळूहळू मित्रांबरोबर सुरुवात केली बघायला करायला आणि शिकायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला समजायला लागलं हळूहळू सायकल काय असते, त्याच्यामध्ये काय गोष्टी बघायच्या असतात, स्पीड काय असतो, का त्याची गरज पाहिजे. तेव्हा हळूहळू मला समजायला लागलं आणि नंतर मी प्रत्येकाला भेटत गेलो. मेनली मला पहिल्यांदा RC 500 नाव हे महेशनेच सजेस्ट केलं होतं. माझ्याकडे पूर्ण व्हॉट्सअपचे चॅट्स आहे, त्याच्यामध्ये मला महेशने सांगितलेलं की RC 500 एक सायकल आहे, तू ती बघू शकतो. तेव्हा नंतर मी ती बघायला सुरुवात केली आणि नंतर आपला सायकलिंग अँड फिटनेस ग्रुप त्यांनी पण मला बऱ्यापैकी सजेस्ट केलं की कोणत्या सायकल्स आपण बघितल्या पाहिजे. या सायकलसाठी माझे खूप सेंटिमेंट्स आहे. खूप दिवसांपासून मी वाट बघत होतो. लिटरली मी रोज एक वेळ असा होता की फेसबुक चेक करायचो, पण आता मी डिकॅथलॉनवरती हा बघायचो की हे कधी मला ही सायकल अवेलेबल होते. आणि मला रात्री 10:30 वाजता मॅसेज आला की सायकल अवेलेबल आहे. 10:35 मी सायकल बुक केली होती आणि बस आता मी वाट बघतोय की ती कधी माझ्या हातात भेटते आणि मी पहिली 200 किलोमीटर मारतो तिच्यावर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कॉंग्रॅट्स टू यू. लवकरच आपण सायकल ओपन केलेली बघूया. सो आता आपण आपली सायकल ओपन करायला सुरुवात केली आहे. राजन आता सायकल ओपन करतोय आणि फर्स्ट लुक ऑफ RC 500. एस फ्रेम है. आपल्या चॅनलवर सायकल लवर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सायकलिंग आणि फिटनेस विषयीचे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील. ते तुम्ही बघायला विसरू नका. RC 500 जी बाईक यांनी सिलेक्ट केली ती एकदम उत्तम आहे एन्ड्युरन्सच्या हिशोबाने पाहण्याच्या. तर ही बाईक जी आहे एकदम कम्फर्टेबल आहे, कारण का ह्याची जी ब्रेकिंग सिस्टम आहे ज्यात डिस्क ब्रेक्स आहेत. या प्राईस पॉईंटमध्ये सहज यू हॅव तुमच्याकडे कॅलिपर ब्रेक्स असतात. तर हे कसं जेव्हा तुम्ही राईड करतात 200-300 किलोमीटर जेव्हा तुम्ही एवढं ड्युरेशनसाठी जेव्हा चालवणं होणार ऑन द सॅडल, तर तुम्हाला ते ब्रेकिंग कम्फर्ट याच्यात एक चांगला राहणार. जसं तुमचं स्पीड वाढणार तसं. यात सील्ड बेरिंग्स आहेत. तर आणि खूप कमी लोकांना माहिती आहे की या सायकलमध्ये तुम्हाला ट्यूबलेस रेडी रिम्स आहेत. कधी तुम्हाला वाटलं फ्युचरमध्ये की मला ट्यूबलेस सेटअप करायचं आहे, तर तुम्हाला ट्यूबलेस टायर आणि आतमध्ये सिलेंट टाकून एक ट्यूबलेस कन्व्हर्जन करू शकतात तुम्ही. ओके. मेजॉरिटी बाईक्समध्ये ट्यूबलेस रेडी रिम पहिले घ्यायला लागते आणि मग ते सगळं तुमच्याकडे आहे फ्युचरमध्ये कधी करायला. यात ही पहिली डिकॅथलॉन बाईक अशी आहे रेंजच्या हिशोबाने ज्यात शिमानोचे कॉम्पोनेंट्स तुम्हाला येतात. त्यात शिमानो सोरा आहे. तुम्ही जर पाहिलं असतील तर यामध्ये तुम्हाला शिमानो सोराचे शिफ्टर आहेत,
पुढचा क्रँक शिमानो सोराचा आहे आणि रिअर डिरेलियर मागचा आहे. तर हे जे इंटिग्रेशन आहे तुम्हाला खूप मस्त स्मूथ शिफ्टिंग आणि मिळणार आहे. आणि शिमानोचं जसं आहे तुम्ही महेश तुम्ही वापरलेले तुम्हालाही माहिती आहे याबद्दल. तर शिफ्टिंग एकदम सोपं आहे. आता जसं तुमची सायकल तयार होईल तुम्ही टेस्ट राईड घ्यावा तुम्हाला कळेल. रोड बाईक शेवटी तर यामध्ये तुमचा पॉश्चर एकदम मस्त आहे. एन्ड्युरन्ससाठी कम्फर्ट तर तुम्हाला ह्याच्या टायर विथने पण तुम्हाला मिळेल. 28 mm आहे. स्पीड आणि कम्फर्ट दोन्ही. इथे क्लिअरन्स खूप छान आहे. या बाईकचं एक बेस्ट पार्ट हे की पूर्ण कम्फर्टसाठी बनलेली आहे. लॉंग डिस्टन्सच्या हिशोबाने ही ट्रायबन बनलेली आहे. तर तुम्ही याच्यात मोठे टायरही टाकू शकता जर तुम्हाला वाटलं की मला अजून कुशनिंग हवं आहे तर. क्लिअरन्स इश्यू नाही आहे. 38 mm वाईट टायर पण तुम्ही टाकू शकता. असं हे एक ओव्हरऑल वरच्यावर ओव्हरव्ह्यू आहे की जे लोकांना लगेच बघून कळतं. आतली इंटरपीसी यात सील्ड बेरिंग आहेत. नॉर्मल तुम्ही बाकीचे बाईक बघतील त्यात बॉल बेरिंग यूज बॉल बेरिंग असतात. यात सील्ड बेरिंग आहेत दोन्ही साईडला दोन. तर जेणेकरून याची स्मूथनेस खूप छान राहते. तुम्ही याला रोटेट केलं हे फक्त फिरत राहणार. तर तुम्हाला तुमचा पीस मेंटेन ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाही. आरामात चांगला ॲव्हरेज स्पीड पण तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्हाला जास्त डिस्टन्स कव्हर करायचं असेल. आणि कम्फर्ट खूप छान राहतं. ओके. तर बेसिकली मित्रांनो आता आपल्याला पोरूने एकदम परफेक्ट माहिती सांगितली RC 500ची. आणि आता आपण ऋषिकेशला सांगणार आहोत सायकलची एक टेस्ट राईड घ्यायला. आपली सायकल पूर्ण रेडी झाली ना सायकल. ओके, आता आपली सायकल रेडी झाली आहे. सो ऋषिकेश आता टेस्ट राईड घेईल. सायकलच्या सॅडलला हाईट करायला पाहिजे. सो आता सायकलच्या सॅडलचं हाईट काय करतोय. इतकी हलकी वाटते असं वाटायला लागलं अशी घेऊन मी पळू पण शकतो आता. ओके, ट्राय कर एकदा मस्त पैकी. असं एक राऊंड मार ना पूर्ण. आणि तिकडे जागा खूप आहे, इथे तेवढं कमी. फक्त एकदा ब्रेकिंगची जजमेंट घ्या. शिफ्ट करायला इथून तुम्हाला गेअर जर वाढवायचं असेल ना इथे आतमध्ये क्लिक येत ना या क्लिकने गेअर वाढणार तुमचे. आणि इथून तुम्ही याला असं शिफ्ट करणार तर गेअर तुमचे कमी होणार. ते पेडलिंग तुमचे ह्याच्याने गेअर वाढायला आणि ह्याने कमी होणार. सो कसं वाटतंय ऋषिकेश आता तुला ही सायकल हातात मिळाल्यावर. थंडगार. सो आपली सायकल आता डिलिव्हर झालेली आहे आणि आपण सायकल घेऊन चाललोय. एवढे सगळेजण सायकल डिलिव्हरीसाठी आलेले. सो लवकरच आपण सायकलचा रिव्ह्यू बघूया आणि ऋषिकेश सांगेलच सायकल कशी आहे ती. ओके, चलो देन लाईक शेअर सबस्क्राईब. एक नंबर. एकदम लाईट वेट आहे ना.
भाई लोग